हाय, हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि ही रेसिपी जी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही अशी छान-छान रेसिपी घेऊन येतच आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की इथं मी घेतलेलं आहे 1 वाटी रवा. ते पण जी रवा आहे ना, तर बारीकच आहे आणि 1 कप घेतलेला आहे साखर, थोडीशी इलायची घेतलेली आहे. तर इथे मी काय केलं माहिती आहे का? मिक्सर जारमध्ये छोटा होता ना, त्यासाठी मी ते जी 1 वाटी रवा होता ना, ते अर्धा-अर्धा डिवाइड करून मी काय केलं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. बारीक म्हणजे कसं ते शक्यतो जास्त काही बारीक होतच नाहीये. थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. कारण जे आपल्याला माझा केक बनवायचा आहे ना, त्यासाठी मला हा रवा जे आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. तर तुम्ही म्हणत असाल, केक म्हणजे हा कोणत्या ह्याचा बनवणार आहे? तर मी आज मस्तपैकी आंब्याचा असा मस्त केक बनवणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता असाच पण पुढे पाहत राहा. आता काय केलंय, 1 वाटी जी आहे ना रवा, त्यासाठी मी काय केले 1 कप साखर घेतलेली आहे आणि कसं असतं की मँगोमध्ये गोड पण असतो. त्यासाठी मी जी साखर आहे ना, 1च कप घेतलेली आहे आणि तुम्हाला आणखीन जर गोड करायचं असेल, तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता. आणि जी साखर घेतली होती ना, परफेक्ट अशी झालेली आहे. खूप अशी गोड नाही, खूप कमी पण नाही, एकदम मीडियम अशी झालेली आहे. तुम्ही म्हणजे पाहू शकता 1 वाटी रवा आणि 1 कप साखर. तर तुम्ही दुसरीकडे पाहिलं असेल, की आता मी काय करते, जे आंबे आहे ना स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेतलेले आहेत. तर आता त्याला काय करते, जी वरची साल आहे ना ती काढून घेते. आता काय करायचंय, वरची जी साल आहे ना काढून घेतल्याच्या नंतर पल्प जी आहे त्याचा सगळा काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. आता आपण काय करूया, जे आपण सगळं त्याचं जे गर आहे ना काढून घेतल्याच्या नंतर मिक्सरमध्ये आपण ह्याची प्युरी म्हणजे पेस्ट अशी करून घेणार आहे आणि आपल्याला ह्याची पेस्ट खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी मिक्सरमध्ये बारीक म्हणजे पेस्ट करून घेतलेली आहे. आता काय करायचंय, आपण रवा, साखर आणि इलायची जी आहे ना, तर आपण चाळून वगैरे घेतलेलं आहे. कारण चाळून का घेतलेलं आहे, साखरेचे दाणे वगैरे मोठे-मोठे राहतात. त्यासाठी ते चाळून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता आंब्याचा जे गर आहे ना, ते टाकून दिल्याच्या नंतर आता मिक्सर जारमध्ये काय केलंय, अर्धा कप मी इथं दूध घेतलेलं आहे आणि मिक्सर जारमध्ये टाकल्याच्या नंतर पूर्ण आंबा वगैरे कुठं शिल्लक राहिला तर ते सगळा काढून घेतलेला आहे आणि इथं शक्यतो पाण्याचा वापर न करता दुधाचा वापर करायचा आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल, की आपण ह्याच्यामध्ये दूध वगैरे ॲड केल्याच्या नंतर आपलं मिश्रण काय करायचंय, की एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचंय आणि एक सांगते म्हणजे जी दूध आहे ना, दूध डायरेक्टली तुम्ही टाकू नका. जसं तुम्हाला कारण ती जी आंब्याचा गर आहे ना, तो पातळच होतो. दूध थोडंसं दुधाची क्वांटिटी थोडीशी कमीच ठेवायची आणि मी जेवढं दूध घेतलं होतं ना, अर्धा कप फक्त तेवढाच लागलेला आहे. कारण आपल्याला खूप असं पेस्ट जी आहे ना आपली बॅटर जे आहे ना पातळ नकोय. कारण केक आपला परफेक्टली असा बनवायचा आहे ना, त्यासाठी काय करायचंय तुम्ही तर पाहत असाल कशा प्रकारे मी क्वांटिटी ठेवलेली आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता व्यवस्थित ठेवलेली आहे. कारण पातळ जर झालं तर आपला केक होणार नाही आणि घट्ट झाला तर खूप असा वेगळाच होईल. त्यासाठी काय करायचंय, त्याचं बॅटर आहे ना व्यवस्थित आपल्याला एकसारखं करून घ्यायचंय. तर आता मी दुसरीकडे काय करते, जे आपला केकचं बॅटर आहे त्याला मी 10 मिनिटं तरी असं साईडला ठेवलं होतं, कारण रवा फुगतो. त्यासाठी रवा फुगायलाच ठेवला होता मी साईडला.
आणि इथं मी बटर घेतलेलं आहे. तर तुम्ही काय करा बटरच्या ऐवजी तेल पण ॲड करू शकता किंवा गावरान तूप पण ॲड करू शकता. तर इथं तुम्ही पाहत असाल, की जे माझं बॅटर आहे कशाप्रकारे फुगलेलं आहे. तुम्ही आता पाहत असाल, की व्यवस्थित झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घरात जर तुमच्याकडे मलाई असेल दुधावरची तुम्ही ते पण घेऊ शकता. माझ्याकडे नव्हती, तर माझ्याकडे क्रीम होती. ते थोडीशी म्हणजे अर्धी वाटीच्या पण खाली मी घेतलेली आहे. क्वांटिटी ह्याची म्हणजे थोडीच ठेवलेली आहे. तर तिकडे तुम्ही पाहता असाल, की पूर्ण एकसारखं आपण ह्याचं पण मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर आपण मलाई जी आहे टाकल्याच्या नंतर व्यवस्थित आपण एकसारखं मिश्रण तयार करून घेऊया. तर आता मला टाकायचे आहेत ड्राय फ्रुट्स. तुम्ही तर पाहत असाल, की काजू, बदाम आणि पिस्ता हे तर मी घेतलेला आहे. फार काही घेतलेलं नाहीये. आणि जर तुम्हाला जर हवे असेल म्हणजे तुम्हाला जर केकमध्ये तुमच्या जर ड्राय फ्रुट्स हवे असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता. आता हे पण जे आहे ना बॅटर आपण एकसारखं करून घेऊया. आणि टुटी-फुटी कसं असतं, की केकमध्ये टाकल्याच्या नंतर केक खूप छान होतो. कोणाकोणाला नाही आवडत, तर नसेल आवडत तर काही हरकत नाहीये. जर आवडत असेल तर नक्की टाका. मी टाकलेला आहे. आणि खरंच खूप मी केक बनवल्याच्या नंतर टेस्ट केला ना घरच्यांनी खूप छान झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आंबा केक म्हणून. आणि कसं असतं, की आता आंब्याचा सीझन चालू आहे. त्यासाठी काय होतं, की काही ना काही असं रेसिपी बनवायला छान-छान मिळते. त्यात इथं मी काय केलेलं आहे, की सोडा जी आहे ना सोडा पावडर घेतलेला आहे थोडासा फक्त ते केक थोडासा फुगावासाठी बस जास्त काही घ्यायचं नाही आपल्याला. तर तुम्ही पाहिलंच असेल, की आपल्या ड्राय फ्रुट्स वगैरे, टुटी-फुटी वगैरे सगळं टाकल्याच्या नंतर मिश्रण एकसारखं करून घेतलेलं आहे. आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी काय केले, थोडंसं बटर टाकलेलं आहे. बटरची काही मोजमाप नाहीये, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढं हवं तेवढं म्हणजे असं बी नाही, की पूर्ण एक प्याला भरूनच टाकला पाहिजे आणि एक वाटी भरून टाकली पाहिजे. आता तुम्ही पाहिलं असेल, की फक्त ही अर्धी वाटीच होती. तेवढं वितळून घेतल्याच्या नंतर डायरेक्ट टाकलेलं आहे. आणि वितळूनच घ्या शक्यतो डायरेक्टली टाकू नका, कारण ते मिक्स व्हायला वेळ लागेल. आपला जे केक आहे व्यवस्थित होणार नाही. आणि तुम्ही तर पाहत असाल, की बटर टाकल्याच्या नंतर बटर पण पूर्ण मिक्स केलेलं आहे. आणि इथं मी घेतलेला आहे कुकरचा डब्बा. माझ्याकडे ना ह्याचा केकचा भांडा आहे, पण मला ना ह्याच्यामध्येच बनवायचा होता. तर मी ते तर मी घेतलेलं आहे कुकरचं भांडं. त्याच्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे. कारण काय होतं इझिली म्हणजे पटकन असं निघून जातं आणि जर आपण डायरेक्टली टाकलं तर थोडंसं केक काढण्याला थोडंसं हार्ड जातं जरा. त्यासाठी मी काय केलंय बटर पेपरचा इथं वापर केलेला आहे. तर तुम्ही ह्याच्यात पाहता असाल की पूर्ण एकसारखं लेव्हल केल्याच्या नंतर जे ड्राय होते ना, ते पण ह्याच्यावरती गार्निश केलेलं आहे. कारण वरून पण खूप छान असं दिसलेलं पाहिजे आणि त्यासाठी मी इथं टाकून घेतलेली आहे. आणि थोडीशी तुटी-फुटी पण ॲड केलेली आहे. कारण तुम्ही पाहत असाल कसला किती छान हा केक दिसत आहे. तर इथे मी एक घेतलेला आहे कुकर आणि कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकल्याच्या नंतर स्टँड ठेवलेला आहे. स्टँड ठेवल्याच्या नंतर मी ह्याला 40 मिनिटं म्हणजे 40 मिनिटं लो फ्लेमवरती ह्याला मी शिजवून घेतलेला आहे. आणि इकडे तुम्ही पाहता असाल की कशाप्रकारे नाईफ घेतलेली आहे. नाईफ एकदम डायरेक्टली टाकलेली आहे. तर तुम्ही इकडे पाहत असाल, की नाईफ आपली एकदम स्वच्छ क्लीन वगैरे निघलेली आहे. तर आपला जे केक आहे ऑलरेडी मस्त असं छान बनून तयार झालेला आहे. आणि तुम्ही तर पाहत असाल, की इझिली आपला जे कुक आहे सॉरी जे केक आहे ना ते निघलेलं आहे. आज जरा बोलायला काय प्रॉब्लेम येतोय. तुम्ही आता पाहता असाल, की जे आपला केक आहे ना छानपैकी निघलेला आहे. कुठंही तुटलेला वगैरे नाहीये. कच्चा वगैरे राहिलेला नाहीये अजिबात. एकदम व्यवस्थित छान असा झालेला आहे. आणि आता मँगोच्या सीझनमध्ये मस्त असं मस्त मँगो केक बनवा आणि आपल्या घरच्यांसाठी मस्त छान-छान रेसिपी बनवा. इथं तुम्ही पाहत असाल
तर तुम्ही तर पाहत असाल, की आपले काजू, बदाम, तुटी-फुटी वगैरे कसले भारी दिसत आहे का नाही. तर चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा बरं का. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला पण विसरू नका. तर ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घेता. सर्वात महत्त्वाचं खात राहा. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की एकदम स्पंचिंग असा आपला हा केक झालेला आहे का नाही. चला तर मग व्हिडिओला लाईक करा.